काहीच नाही म्हणत. मराठ्यांचे ठरलेल्या मागण्या ते द्या एवढंच म्हणत आमचं, बाकी काय नाही. जे आपलं देशमुख कुटुंब आहे बीडचं, ते सुद्धा उपोषणामध्ये येणार आहे. आज इथे भेट देण्यासाठी उपोषणात सुद्धा सहभागी होऊ शकते अशी चर्चा आहे. नाही, सहभागी होण्याची आवश्यकता नाही. ती आहे, समाज आहे लढायला, ते खूप दुःखात येतं. त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता नाही. हे सहभागी झालेले उपोषण करते, त्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून यांनाच मी विनंती करणार आहे की तुम्ही उपोषण सोडा. माझ्या शरीर वायाला गेलं आहे, खराब झालं आहे. या मराठ्यांच्या पोराचं शरीर उपोषण करून खराब व्हायला नको म्हणून सामूहिक उपोषण यांनाच मी सोडा म्हणून सांगणार आहे. तुमच्या शरीराचं नको वाटलं करायला, माझ्या तर शरीराचं झालंय. मी यांनाच आज विनंती करणार आहे की इथं बसलेल्या सगळ्या बांधवांनी उपोषण तुम्ही सोडा. नुसते बसून राहिला तिथं तरी चालेल, फक्त उपोषण सोडा. त्यांनी करून दाखवलंय ना, सामूहिक उपोषणाला बसा म्हणलं तर समाजाने बसून दाखवलंय ताकदीने. म्हणून आता माझ्या शरीराचं वाटलं झालं, त्यांच्या नको, त्यांनाही सोडायचं मी विनंती करणार आहे. दादा, काल पंकजा मुंडे यांनी सुद्धा असं वक्तव्य केलेलं आहे की मनोज जरांगे पाटील जर यांनी परवानगी दिली तर मी मध्यस्थी करून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल, जरांगे पाटलांना भेटण्याचा प्रयत्न करेल. आमची कोणालाच ना नसती ना, आमची कोणालाच नाही. कारण आम्ही खुनशी नाही आहेत, जातीवादी पण नाही आहेत. आमचे कोणालाच नाही, कुणालाच. त्यांनी असंही वक्तव्य केलं आहे की जर मला आंतरवालीला जर यायचं असेल, मनोज जरांगे पाटील जर सांगतील आणि इथली सुरक्षा जर ते हे करतील तर मी आंतरवालीला येण्याची इच्छुक असं सुद्धा त्यांनी म्हटलं. म्हणजे काय दहशतवादी आहे काय? आम्ही काय दहशतवादी आहेत का? इथं कोणी येतो कोणी जातो, आम्ही नाही जातीवादी. रोष नसतो आमच्या मनात, राग नसतो, आम्ही खुनशी नाहीत, आम्ही डूक धरीत नाहीत लोकांवरती. आम्हीच उलट डूक धरणारला, अशा लोकांना उलट आम्ही सरळ करतो. इथं काय दहशतवादी आहेत का? इथं काय दहशतवादी थोडंच आहे कोणी. इथं कुणी येऊ शकतं, कुणी जाऊ शकतं. ही कुणाला ना नसते यायला. इथं सगळा देश येऊन गेला इथं. अशोक चव्हाण हे पण म्हणतात मी जरांगे पाटील यांना भेटून मध्यस्थी करून सरकारसोबत त्यांच्या मागण्याबाबत विचार करण्यासाठी काहीतरी मार्ग काढू, असं वक्तव्य सुद्धा अशोक चव्हाण यांनी केलं. चांगली गोष्ट आहे ना, समाजाच्या लेखाचं कल्याण व्हावं एवढंच आमचं म्हणणं आहे. मध्यस्थी अशोकरावजी चव्हाण साहेबांनी करावी का आणखीन कुणी करावी, आमचे काय ना असण्याचं काही कारण नाही. आमच्या गरिबाच्या लेकराचा आरक्षणाचा प्रश्न सुटावा एवढाच आमचा उद्देश, बाकी काय उद्देश नाही. आमचा उद्देश दुसरा काही नाही. आमच्या लेकराला न्याय मिळावा गरिबाच्या. अशोकराव चव्हाण साहेब असतील, कुणीही असले, आम्हाला काय न्याय पाहिजे. दादा, आज काय सांगाल की उपोषणाचा तिसरा दिवस आहे, मोठ्या प्रमाणात आता इथे मराठा बांधव पण या ठिकाणी दाखल होत आहे. आज जवळपास 250च्या वर या ठिकाणी उपोषण करता बसलेले, त्यातली एका जणाची प्रकृती सुद्धा थोडीशी खालावली होती. काय तुमची समाजाला काय तुमचं आव्हान असणार आहे? हे समाजाला नाही, हे देवेंद्र फडणवीसने बघायला पाहिजे. एखाद्याचं लेकराचं जीव जाऊ नये, हे देवेंद्र फडणवीसने बघितलं पाहिजे. त्याचं काम आहे हे करणं. मराठ्यांचा हाल करून मारणं ही जबाबदारी नाही आहे मुख्यमंत्र्याची. त्यांच्या शरीराला जीवाला धोका होणं ही पण जबाबदारी. आणि मी पण आज आव्हान करणार आहे, माझ्या शरीराचं वाटलं झालं तुमच्या करू नका, सगळ्यांनी उपोषण सोडा. अजित पवार यांनी सुद्धा असं वक्तव्य केलेलं आहे की आम्ही तहसीलदार मार्फत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार वगैरे किंवा अजित पवार यांचे सरकारच्या माध्यमातून कोणी शिष्टमंडळ तुम्हाला येऊन भेटलं का तुमच्या मागण्याबाबत? अजित पवार म्हणते की त्यांनी तहसीलदारच्या मार्फत आमचं एक शिष्टमंडळ पाठवलं होतं जरांगे पाटलासोबत चर्चा करायला. मग वाळू काढायला गेलं का पडलेलं शिष्टमंडळ कुठे? अजितदादाने एवढ्या मोठ्या माणसानं असं बोलावं, तहसीलदार पाठविलं आणि याला पाठविलं. काय काय बोलावं असल्या तहसीलदारला पाठव.
सगळे म्हणालेत पाटील 10% मराठा समाजाला आरक्षण दिलंय, टिकणारं श्वासात आरक्षण दिलंय. जरांग पाटलाची काही गैरसमज असेल तर त्याने समोर यावं, सरकारसोबत चर्चा करावी. समोरच आहे ना, मागून वार नाही करीत मी. 10% न मागितल्याला दिलं म्हणजे पाठीत खंजीर खुपसणं म्हणते. वार नाही करेन ना, समोरच आहे ना, काय समोरच आहे ना, चर्चाला समोरच आहे. या कोण कोण आहे या, पाठीमागून वार नाही करीत. न टिकणार 10% घेऊ देऊन बळच आणि 10% घातलं AWS. वार नाही करीत पाठीत, आम्ही समोरच आहेत. धनंजय देशमुख खून खटले प्रकरणात अनेक बाबी समोर येत आहेत. बीडमधले काही आज CCTV समोर येत आहेत. त्यातच अंजली दमन यासारख्या काही अनेक लोकांनी अशी मागणी केलेली की वाल्मिक कराड यांच्यासह सगळ्यांना मुंबईच्या आठवड्यावर जेलमध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात यावं, कारण की त्यांना तिथं जे आरोपी आहेत त्यांना इथं मोठ्या प्रमाणात सुविधा मिळत आहे असा आरोप केलेला आहे. होय ना, सरकारच्या मनात काय सोडून द्यायचे आहेत का जेलमध्ये साडवायचे आहेत, काय मुख्यमंत्र्याच्या मनात काय कळू द्या थोडं. मुख्यमंत्र्याच्या मनात काय गुंडगिरी संपवायची का वाढवायची, बस तोंडाला पाणी आहे. दादा मी करतो, थांबा 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 राहिलं.